कमी साहित्यामध्ये नारळाची खुटखुटीत वडी। असे शीग लावून 3 वाट्या खोबरं खवून किंवा खरवडून घेतलं आहे। ह्याच वाटीनी 2.5 वाट्या सपाट आपण साखर घेणार आहोत, म्हणजे खोबऱ्यापेक्षा थोडंच कमी। 1 लिटर दुधाची साय आणि थोडंसं दूध यांनी वडीला सुंदर चव येते। दूध आणि साय ढवळून घेऊन मिश्रणात ऍड करू। हे मिश्रण असंच ढवळून 10 मिनिटं ठेवायचं आहे, म्हणजे साखर विरघळायला सुरुवात होते आणि वड्या पटकन होतात। ज्या ताटामध्ये वड्या थापायच्या त्या ताटाला आपण तूप लावून घेणार आहे, म्हणजे वड्या चिकटणार नाही। वा, हवं तो तसं मिश्रण तयार झालं। साखर विरघळायला लागली आहे। गॅसवर ठेवूया। मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचंय। मिश्रण घट्ट झालंय, पण अजून वडी पडण्या इतकं झालेलं नाही। ह्या स्टेजमध्ये वेलदोड्याची पूड घालूया। वडीचं मिश्रण तयार आहे। केशर, गॅस बंद केलाय। मिश्रण ढवळून ताटात ओतू। गोळा झालाय की नाही हे बघा। गरम असल्यामुळे फूड ग्रेडच्या प्लास्टिकच्या पिशवीने मिश्रण पसरवणार आहोत। वाटीने पण पसरवा। मिश्रण असं व्यवस्थित पसरून घ्यायचं। वड्या जास्त मोठ्याही करू नयेत, जास्त छोट्याही करू नयेत, मीडियम साईज। अप्रतिम वड्या तयार। नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा। एन्जॉय।